नमस्कार मित्रांनो, मेहंदीच्या ब्लॉक नंतर आपण बघितलं खूप धिंगाणा झाला मेहंदीच्या ब्लॉकमध्ये, खूप साऱ्या लोकांना आवडला तो ब्लॉक, खूप छान झाला। त्यानंतर आपण पोहोचलो आता हळदीला। हळद चालू असताना खरं तर खूप आनंदाचा दिवस असतो लग्नाचा, पण आनंद आणि दुःख या दोनच गोष्टी असतात जगात, बरोबर का नाही। आणि मग तुम्हाला सांगतो, हळद चालू झाली आणि साक्षीचे भाऊ आमचे भाचे अक्षय आणि शुभम खरं तर रडत होते आणि नवरी पण रडत होती, तिला लहानपणचं आठवत असेल। खरंच तो क्षण एक वेगळा असतो, पण आम्ही एन्जॉय करत होतो आणि ते जे त्यांना हसवण्याचा प्रयत्न करत होतो, कारण लग्न एकदाच होत असतं। मग थोडासा आनंद, थोडंसं दुःख, ह्या गोष्टी सगळ्या जर घडून आल्या तर त्याला लग्न म्हणतात, बरोबर आहे का नाही। मग थोडासा एन्जॉय केला, हळदीमध्ये सगळे डान्स केलं, नवरदेवानी नवरीला उचललं आणि फुल डान्स वगैरे केला। थोडंसं काय केलं, थोडासा सॉफ्ट कॉर्नर दिला आणि मग काय आमचे निखिल भाऊजी, त्याचबरोबर नागरे काकू, त्याचबरोबर पूजा, शीतल, आम्ही सगळेच जण एकत्र आलो आणि फुल एन्जॉय केला। शिंदे साहेब, त्यांच्या मंडळी, त्याचबरोबर पाहुणे वगैरे, हे फुल डीजे, हे फुल धिंगाणा तुम्हाला सांगतो। आणि काय होतं, अक्षयनी पण मग मयुरीला उचलून घेतलं फुल धिंगाणा। आणि मग लग्न घटिका जवळ आली आणि लग्नाच्या मंडपामध्ये तुम्ही बघताय सगळेच पाहुणे, सर्व आदरणीय सगळे सोयरे सर्वच जण एकत्र आले होते। सर्वात प्रथम नवरी आणि नवरदेवाने छत्रपती शिवरायांची पूजन केलं आणि आरतीला सुरुवात झाली। आरती पण खूप सुंदर झाली, प्रत्येकाने चप्पल काढून सगळेजण उभे राहिले आणि शिवाजी महाराजांना आपण सर्वच जण देव मानतो त्या पद्धतीने आरती झाल्यानंतर मग आंतरपाठ धरला, गुरूंनी आदेश दिला, चला। आणि अशा पद्धतीने अक्षता झाल्या, शुभमंगल सावधान। मग अक्षता झाल्यानंतर आपल्या प्रवरा परिसराच्या आधारस्तंभ मार्गदर्शिका सौ शालीनताई विखे पाटील खरं तर मुलांना आणि मुलीला आशीर्वाद देण्यासाठी आले आणि जाताना मॅडमनी निरोप घेतला आणि निरोप घेत असताना अर्णवची विचारपूस केली, शाळेची वगैरे विचारपूस केली। मॅडमनी खूप कुतूहल असं खूप गप्पा वगैरे मारल्या आणि मग काय रुखवत नाचवायची वेळ आली आणि मग काय खूप वाजत गाजत रुखवताची मिरवणूक काढली आणि मयुरी, पल्लवी, त्याचबरोबर आमची बहीण, त्याचबरोबर बायको यांनी सगळ्यांनी खूप छान असं रुखवत नाचवलं। आणि त्यानंतर बाप आणि आई, नवरा मुलगी आणि नवरदेव यांची पूजा केली जाते। बापा लेकीचं नातं काही वेगळंच असतं, शब्दात सांगूनही ते व्यक्त होत नसतं, कवितेतून अव्यक्त ते भाव व्यक्त होत असतं। बाप लेकीचं प्रेम जगा वेगळंच असतं। लेक जन्मल्यावर एक वेगळीच खुशी बापाला असते। बापाच्या पाठीवरती घोडा म्हणून खेळताना लेक खुदकन असते, खेळताना लेकीला लागलं की काय बाप लगेच मलन लावून देतो, म्हणूनच बाप लेकीचं नातं वेगळं असतं। चिमुकली बापाची लाडकी जेव्हा बापाला चहा बनवून देते तेव्हा लेक मोठी झाली म्हणून बापाच्या डोळ्यात अश्रू येते। बापाची तब्येत खराब असताना मायेच्या डोक्यावरती हात ती फिरवते, म्हणूनच बापा लेकीचं नातं वेगळं असतं। छोटीशी चिमुकली कधी लग्नाच्या वयात येते हे बापाला कळत नसते, कारण त्याच्यासाठी ती लहानशी बाहुलीच असते। लग्न मंडपात लेक उभी होताच बाप कोपऱ्यात जाऊन ढसाढसा रडतो, म्हणूनच बाप लेकीचं नातं वेगळं असतं। मित्रांनो, आई तरी शब्दात डोळ्यात रडू शकते, पण बाप नाही। आईचं नातं तर वेगळंच असतं। अक्षरशः हा शेवटचा ज्यावेळेस नवरीला आपण वाटी लावतो त्यावेळेसचा प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आपल्याला दिसतात, कारण हाताच्या फोडासारखी आईबाप आपल्या मुलीला सांभाळत असतो आणि लहानची मोठी करत असतो, पण शेवटी वाटी लावत असताना तो वेगळा प्रत्येक जणाचं मन दाटून आलं होतं, प्रत्येक जण भरून आला होता, प्रत्येक जण नवरीला कवटाळत होता आणि जड मनाने वाटी लावत होता। शेवटचा तो क्षण आणि म्हणतात ना, लेक लाडकी माहेरची होणार सून सासरची। हा ब्लॉग आवडला नक्की लाईक करा, फॉलो करा आणि शेअर करा। धन्यवाद।